ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। हा जो माझा प्रश्न आहे हा स्टिंग एनर्जी ड्रिंक या पेया संदर्भातला आहे आणि आपल्या परवानगीने अध्यक्ष महोदय हे दोन जे स्टिंगचे पदार्थ आहेत हे मी आपल्याकडे पटलावरती ठेवू इच्छितो। अध्यक्ष महोदय, मला जे उत्तर मिळाले त्या उत्तरामध्ये काही गोष्टी आहेत आणि ज्या मामा एवढं अध्यक्षांकडे आपण द्या। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय की स्टिंग हे पेय पदार्थामध्ये हे एनर्जी ड्रिंक आहे, याच्यामध्ये कॅफेन, टोरेन आणि शुगर हे 3 गोष्टींचं प्रमाण सापडतं आणि ह्या 3 गोष्टींचं जे प्रमाण आहे अतिशय महत्त्वाचं आहे। मला जे उत्तर मिळालं त्या उत्तरात असं सांगितलंय की आम्ही नमुने तपासतो आणि 27 नमुने उचलले, त्यातले 10 नमुने हे प्रमाणित घोषित करण्यात आलेले आहेत। अध्यक्ष महोदय, या नॉन अल्कोहोलिक एरिएटेड ड्रिंक्समध्ये जवळजवळ 400 mg पर्यंत कॅफेन हे अलाउड आहे। या स्टिंगमध्ये 72 mg कॅफेन आहे, त्याचबरोबर याच्यामध्ये टोरेन आहे आणि याच्यामध्ये शुगर आहे। शुगर जवळजवळ 34% अध्यक्ष महोदय आहे। माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, तसं पाहिलं तर हे नियमात बसतं, हे ड्रिंक नियमात बसतं, पण याचं जे कॉम्बिनेशन आहे हे खूप डेडली कॉम्बिनेशन आहे। याच्यामुळे मुलांना लत लागते आणि हे स्वतः उत्पादक हे त्यांच्या रेकॉर्डवरती मान्य करतात, ह्याच्यावरती त्यांनी लिहिलंय नॉट सुटेबल फॉर चिल्ड्रन, प्रेग्नेंट विमेन। म्हणजे एवढं असताना सुद्धा सर्रास स्टिंगचा विक्री ही शाळा परिसरामध्ये केली जाते आणि हे थांबवण्यासाठी सरकारने एक अध्यादेश सुद्धा काढला होता। अन्न व औषध प्रशासनाने 3 ऑक्टोबर 2024 व 17 जानेवारी 2025 ला अध्यादेश काढला होता। त्यानुसार हे सांगण्यात आलं होतं की आम्ही काही पदार्थ हे ताब्यात घेऊ आणि त्याची तपासणी करू। दुर्दैवाने अध्यक्ष महोदय हे तपासणी केली तर हे क्लिअरच येणार आहे। माझी आपल्या मार्फत सभागृहाला एक विनंती अशी असणार आहे, मी पॉइंटेड 4 प्रश्न आपल्याला मंत्री महोदयांना विचारणार आहे की स्टिंग हे घातक आहे हे स्वतः कंपनी मान्य करते, तर जसं आपण तंबाखूजन्य पदार्थांप्रमाणे स्टिंगच्या बाटलीवर देखील सुद्धा हे ठळक लिहिलं पाहिजे, कारण सरकारचा एक नियम आहे की त्यामध्ये लिहिलं पाहिजे। स्टिंगने त्याच्यावर लिहिलंय पण ते वाचता येत नाही अध्यक्ष महोदय, आपण जर बाटली पाहिली तर लक्षात येईल। त्याचबरोबर दुसरा माझा हा पॉइंटेड प्रश्न असा आहे की 18 वर्षाखालील मुलांना स्टिंग विक्री केल्यानंतर त्याला कोणतीही मान्यता देता कामा नये, त्यासाठी आपण काही कोणता नियम आणणार आहोत का? तिसरा माझा पॉइंटेड प्रश्न अध्यक्ष महोदय आहे, जसं आपण तंबाखूजन्य पदार्थ हे 100 यार्डच्या आतमध्ये शाळेपासून विक्रीला परवानगी दिली नाहीये, तर तसे काही निर्बंध आपण आणू शकतो का? फूड अँड सेफ्टीच्या जे 2006 निकष आहेत, म्हणजे जो अध्यादेश आहे त्याच्यामध्ये ही आयुक्तांना परमिशन आहे, मंत्री महोदय हे आयुक्तांना आदेश देतील का? त्याचबरोबर माझा चौथा पॉइंटेड प्रश्न असा आहे की स्टिंगची जी धोकादायक आहे याची माहिती फलक हे त्या विक्रेत्याकडे आपण लावायला त्याला सांगणार का?
आणि सगळ्यात महत्त्वाचं अध्यक्ष महोदय, जर एखाद्या 18 वर्षाखालील व्यक्तीला जर स्टिंगची विक्री झाली तर त्याच्यावरती आपण लीगल ऍक्शन कोणते घेणार का? कारण आपण कायद्याने याच्यावरती निर्बंध आणू शकतो. हे निर्बंध आणण्याच्या दृष्टिकोनातून मंत्री महोदय आपण काही पावलं उचलणार आहोत का? कारण तसं पाहिलं जर हे कॉम्बिनेशनचा अभ्यास केला तर दारूपेक्षाही घातक स्टिंग हे आहे. याचे अनालिसिस सुद्धा झालेत. दुर्दैवाने एक एक निकष पाहिला तर प्रत्येक निकषामध्ये ते बसतं. त्यामुळे हे आपण 4 गोष्टी करणार आहोत. ठीक आहे मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, स्ट्रिंग ड्रिंक एनर्जी ही जी काही शाळेच्या आवारात विकली जाते अशा पद्धतीने सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं ते काही अंशी खरं देखील त्या ठिकाणी आहे. परंतु आत्ता एक 8 दिवसापासनं जे प्राथमिक शिक्षक असतील किंवा इतरही शिक्षक वर्ग असेल त्यांचं जे ट्रेनिंग क्लासेस सुरू झाले तिथं देखील पालक, मुलं आणि प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांना तशा सूचना देऊन आणि त्या ठिकाणी मुलांना ते पेय किंवा इतर ज्या काही नशाजन्य पदार्थ असतील त्याची बंदी शाळेच्या आवारात 500 मीटरच्या आत जर कुठं आढळून आली तर तात्काळ त्याच्यावर कार्यवाही केली जाईल.